जय हिंद मित्रांनो. मी कॅडेट आर्या जोशी, ऑफिसर्स करिअर अकॅडमीकडून. तर जसं की आपल्याला माहीत आहे, गणपती बाप्पांचा फेस्टिवल खूप जवळ आलेला आहे आणि हाच फेस्टिवल ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये पण धूमधामच्या प्रिपरेशन सोबत सुरू आहे. आणि अशाच प्रिपरेशन सोबत त्यांचे पेरेंट्स सुद्धा, आमच्या स्टुडंट्सचे पेरेंट्स त्यांना इथून घरी घेऊन जायला आलेले आहेत. तशीच माझी एक सीनियर, तिचे पेरेंट्स आज तिला घ्यायला आलेले आहेत. तिची आई तिला घ्यायला आलेली आहे. तर चला आपण त्यांची एक मुलाखत घेऊयात. तर तू प्लीज स्वतःला इंट्रोड्यूस कर. I cadet Rushali Musre from Kolhapur. ठीक आहे. तर तू मला सांगशील की तू कोल्हापूरकडून इतक्या लांबून तू पुण्याला आलेली आहेस, तर तुला कसं कळलं, आमच्या इन्स्टिट्यूटची माहिती तुला कशी भेटली? मला इंस्टीट्यूट मधनं कळालं की मेरे मामा थे, उनके यहाँ से मुझे पता चला कि यहाँ पे आर्मी की और नेवी एयरफोर्स की तैयारी की जाती है. ओके. आणि मग या तिन्ही मधून तुला कशात जायचं आणि तू कोणत्या एक्झाम साठी प्रिपेअर करतेस सध्या? CDS साठी, जी की आर्मी साठी आहे. ओके. तर मग जसं की आपण बघू शकता की दीदी CDS साठी प्रिपेअर करत आहे. तर आता आपण तिच्या आईची मुलाखत घेऊया. काकू, इतक्या दिवसांनंतर तुम्ही तुमच्या मुलीला भेटताय, त्यांना घरी घेऊन जायला आलात. तुम्हाला या क्षणी कसं वाटत आहे? हा, चांगलं वाटते की, छान वाटते. तुम्हाला तिची आठवण यायची? हा, यायची की थोडी थोडी मध्ये ना यायची आठवण. असं बरेच गोष्टी असतील जे दीदीच्या इथे यायच्या आधी तिच्यात चुकीच्या, म्हणजे बॅड हॅबिट्स असतील किंवा काही असू शकतात, आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला असं काही वाटलं की तिच्यात तो परिवर्तन झालेला आहे? हा, चांगलं वाटायलंय, छान शिकाली ती. अभ्यासात पण बदल झालाय. तिची मनापासून ती अभ्यास करते. ओके. तर मग जसं की आपण बघू शकता की दीदीचे पेरेंट्स खूप खुश आहेत तिच्यासोबत. त्यांनी स्वतःला ऑफिसर्स करिअर अकॅडमीने दीदीला चांगलं ग्रूम केलेलं आहे. तर मग थँक्यू. जय हिंद, जय भारत.